मित्रो, आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरानाक्ष या गावामध्ये आहोत आणि आता आपण श्री पशुपती मंदिर या परिसरामध्ये आहोत. या मंदिराकडे जाण्यासाठी अशा प्रकारच्या आकर्षक पायऱ्यांचं बांधकाम स्थानिक ग्रामस्थांनी केलेलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच भव्य आणि उंच अशा प्रकारची एक दीपमाळ आहे. आपण जिकडून आत चाललोय तिथंच डाव्या बाजूला वडाची झाडं असल्यामुळे आकर्षक अशा प्रकारची सावली निर्माण झालेली आहे. या मंदिराच्या आवारामध्ये श्री शिवस्तुतीचा अशा प्रकारचा फलक रेखाटण्यात आलेला आहे. मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला आपल्याला दिसतोय असा आकर्षक अशा प्रकारचा सभामंडप उभारण्यात आलेला आहे. श्री पशुपतीनाथाची महाशिवरात्रीला उत्सव आणि ज्ञानेश्वर पारायण सोहळा हे वैशिष्ट्य आहे. बाहेरच्या बाजूला असं सुशोभित नंदी आहे आणि मुख्य मंदिराच्या गाभाऱ्या शेजारी काही मूर्ती, काही चित्र आहेत आणि हे प्रत्यक्ष पशुपतीनाथाचं पवित्र स्थान आहे. महाशिवरात्रीला या परिसरामध्ये मोठी यात्रा भरते. परत बघा, हा नंदी दिसतोय आपल्याला. हे जे ठिकाण आहे हे रेठरानाक्ष गावामध्ये उत्तरेकडच्या बाजूला कृष्णा नदीच्या तीरावरती वसलेलं अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. आपण जर वाळवा तालुक्यात आला तर ह्या महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्राला आणि पर्यटन स्थळाला भेट द्यायला विसरू नका.